माझे प्रिय सहकारी, माझे लाडके विद्यार्थी आणि माझ्या काळजाच्या अगदी जवळचे सर्वजण, चाललो मी आज इथून, पण उरेल येथे पाऊल खूण. या शाळेच्या प्रत्येक कणात राहील माझ्या आठवणींची धून. मी रावसाहेब खंडेराव जाधव, श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस या माझ्या मंदिरातून आज औपचारिक निरोप घेत आहे. पण खरं सांगायचं तर शिक्षक कधी निवृत्त होत नसतो, तो फक्त वर्ग बदलतो. शिक्षण हा माझ्यासाठी व्यवसाय नव्हता, ती माझी साधना होती, तपश्चर्या होती. फळ्यावर अक्षर लिहिताना मी फक्त विद्यार्थ्यांना घडवलं नाही, तर स्वतःलाही घडवत गेलो. माझ्या आयुष्यातला प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक कविता आहे. काही ओळी अजूनही अपूर्ण आहेत, काही कविता गाजल्या आणि काही मनातच जपून ठेवल्या. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न पेटवली आणि त्या स्वप्नातूनच माझं आयुष्य उजळलं. क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मला मिळाला. साहित्य क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. पण खरं सांगतो, माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतला विश्वास आणि त्यांच्या ओठांवरचा सर हा शब्द. मी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. जात्यावरल्या ओव्यांमधून संस्कृती जपली. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम होती, विद्यार्थी हा केंद्रबिंदू. मला विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख मिळाली. ही माझ्यासाठी पदवी नाही, ही माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. माझ्या सहकाऱ्यांनो, तुमचं सहकार्य, तुमची साथ हेच माझ्या प्रवासाचं बळ होतं. श्री हनुमान शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्था सोग्रस या व्यवस्थापनाचे मनपूर्वक आभार, ज्यांनी मला मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी दिली. पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन यांचेही सकारात्मक सहकार्याबद्दल आभार. शैक्षणिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेही मार्गदर्शन व मित्रत्वपूर्ण सहकार्याबद्दल आभार. माझ्या कुटुंबाचा उल्लेख केल्याशिवाय हे मनोगत अपूर्ण राहील, कारण त्यांनी माझं शिक्षकपण जगण्यासाठी स्वतःचे अनेक क्षण गमावले. शेवटी इतकेच व्यक्त होऊ इच्छितो की घराने दिला आधार, शाळेने दिली ओळख आणि विद्यार्थ्यांनी दिलं मला खरं अस्तित्व. आज मी जात आहे, पण माझं मन इथेच राहील. फळ्यावरच्या त्या रेघा, तास संपल्यावरचा घंटानाद आणि सर एक शंका आहे म्हणणारा आवाज, हे सगळं आयुष्यभर सोबत राहणार आहे. नोकरी संपते पण नातं नाही, शाळा सुटते पण आठवण नाही. सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन अध्याय आहे. आता मी पुन्हा लिहिणार आहे कविता, कथा आणि कदाचित आयुष्याचा एक नवा अर्थ. शेवटी एवढंच, जर कधी माझ्या शब्दांनी कुणाला दुखावलं असेल तर मनापासून क्षमा करा. आणि जर माझ्या शिकवणीतून कुणाचं आयुष्य उजळलं असेल तर तेच माझं खरं यश आहे. माणूस म्हणून जगावे आणि माणूस म्हणून ओळख मिळवावी. शिकावे, शिकवावे आणि शिकत राहावे. पुन्हा भेटू नव्याने. धन्यवाद. गुंजन मनात सतत गुंजत राहील. फळ्यावरच्या त्या रेघा बोलत बोलक्या झाल्या. पुस्तकांची चाळता पाने इच्छा फुलत गेल्या. घडत गेले जीवन संस्कारांच्या वाटे. हेच कर्म माझे सोबत राहील पुढे. आठवणीची ही शाळा सहवासाचे गुंजन.
हसरे चेहरे सारे डोळ्यात साठवून घेतो, निरोपाच्या या क्षणी मी शब्दही हरवून जातो. तुमच्या या प्रेमाला वंदन माझं राहील, शिक्षक म्हणून जीवन धन्य धन्य होईल. चुकांनाही माझ्या समजून घेतले तुम्ही, प्रेमाच्या सावलीत या घडत गेलो आम्ही. विद्यार्थ्यांच्या सहवासात या सापडला जीवनाचा अर्थ, आपल्यामुळेच माझा उजळला जीवन पथ. निरोप आज घेताना डोळे पालावले, आठवणींच्या सागरात या मनला ताचवे झाले. शाळेच्या या पवित्र भूमीला सदैव राहील वंदन, तुमच्या प्रेमाच्या योराता जपेन हा भवबंध. आठवणीची ही शाळा मनात कायम राहील. आठवणीची ही शाळा मनात गुंजत राहील. आठवणीची ही शाळा कायम भरत राहील. सहवासाचे गुंजन मनात सतत गुंजत राहील. फळ्यावरच्या त्या रेघा बोलत बोलक्या झाल्या, पुस्तकांची चाळता पाने इच्छा फुलत वाटेल्या. घडत गेले जीवन संस्कारांच्या वाटे, हेच कर्म माझे सोबत राहील पुढे. आठवणीची ही शाळा सहवासाचे गुंजन.
डोळ्यात साठवून घेतो निरोपाच्या या क्षणी शब्दही हरवून जातो तुमच्या या प्रेमाला वंद माझं राहील शिक्षक म्हणून जीवन धन्य धन्य होईल चुका नाही माझ्या समजून घेतले तुम्ही प्रेमाच्या समजुलीत या घडत गेलो आम्ही विद्यार्थ्यांच्या सहवासात या सापडला जीवनाचा अर्थ आपल्यामुळेच माझा उजळला जीवन पथ निरोप आज घेताना डोळे पारमणे आठवणींच्या सागरात या मनला ताच वेळ झाले शाळेच्या या पवित्र भूमीला सदैव राहील वंदन तुमच्या प्रेमाच्या रुळात जपेन हा भावबंध आठवणीची ही शाळा मनात कायम राहील आठवणीची ही शाळा कायम भरत राहील सहवासाचे गुण मनात सतत गुंजत राहील फळ्यावरच्या त्या रेघा बोलत बोलक्या झाल्या पुस्तकांची चाळता पाने इच्छा फुलत्या गेल्या घडत गेले जीवन संस्कारांच्या वाटे हेच कर्मा माझे सोबत राहील पुढे आठवणीची ही शाळा सहवासाचे गुंजनता शिक्षक म्हणून
जीवन धैर्य धन्य होईल. चुका नाही माझ्या समजून घेतले तुम्ही, प्रेमाच्या सावलीत या धडत गेलो आम्ही. विद्यार्थ्यांच्या सहवासात या सापडला जीवनाचा अर्थ. आपल्यामुळेच माझ्या उजळला जीवन पथ. निरोप आज घेताना डोळे पाणावले, आठवणीच्या सागरात या मनला ताच वे झाले. शाळेच्या या पवित्र भूमीला सदैव राहील वंदन. तुमच्या प्रेमाच्या ऋणात जपेन हा भावबंध. आठवणीची ही शाळा मनात कायम राहील. आठवणीची ही शाळा मनात गुंजत राहील. आठवणीची ही शाळा कायम भरत राहील. सहवासाचे गुन्ह मनात सतत गुंजत राहील. फळ्यावरच्या त्या रेघा बोलत बोलक्या झाल्या. पुस्तकांची चाळता पाने इच्छा फुलत्या गेल्या. घडत गेले जीवन संस्कारांच्या वाटे. हेच कर्मा माझे सोबत राहील पुढे. आठवणीची ही शाळा सहवासाचे गुंजनताना. हसरे चेहरे सारे डोळ्यात साठवून घेतो. निरोपाच्या या क्षणी शब्दही हरवून जातो. तुमच्या या प्रेमाला वंदन माझं राहील. शिक्षक म्हणून जीवन धैर्य धन्य होईल. चुका नाही माझ्या समजून घेतले तुम्ही, प्रेमाच्या
सागरात या मनला ताच वे झाले. शाळेच्या या पवित्र भूमीला सदैव राहील वंदन. तुमच्या प्रेमाच्या ऋणात जपेन हा भावबंध. आठवणीची ही शाळा मनात कायम राहील. आ, आ, आठवणीची ही शाळा कायम भरत राहील. सहवासाचे गुंज मनात सतत गुंजत राहील.